ज्यांनी उत्तम दर्जाची नाश्त्याची सोय केली आहे असे आदरणीय केदारजी गायकवाड साहेब यांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती या खासदार ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं ज्यावेळी तानाजी म्हणाला त्याच वेळी छत्रपती शिवरायांच्या प्रती स्वामीनिष्ठा काय असते असं ज्वलंत उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राला मिळालं. तो दोस्तों चलते हैं आज के दिन के पहले मुकाबले की तरफ जहां पर काटरंग खेलेगी जाम्बिवली के खिलाफ. जाम्बिवली के कप्तान ने टॉस जीता, 2 रन की पेनल्टी के साथ काटरंग को खेलना होगा. चलिए प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी उसके लिए अब देरी नहीं होनी चाहिए और दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपका 12th मैन यहां पे होना जरूरी है. जाम्बिवली और काटरंग दरगे ब्रदर्स में से एक अजिंक्य दरगे और हर्षद पिंडारी प्रारंभिक बल्लेबाजों के तौर पर मैदान पर उतर चुके हैं. एक है पेशे से अध्यापक तो दूसरे हैं होटल के मालिक सेवन विलास और इसीलिए इस टीम को माना जाता है टाटा बिरला अंबानी की टीम. कई कंपनी के मालिक भी इस टीम में खेलते हैं. जहांगीर लिमिटेड के गड्डी जो पैसों की गड्डी भी गिनते हैं और गेंदबाजों को डॉट गेंदों की गड्डी भी खिलवाते हैं. पुनीत जहांगीर तो चलिए 4 ओवर का मैच, 1 ओवर मैंडेटरी पावर प्ले. 20 मिनट के अंदर 11:15 बज चुके हैं. कल देखिए सांसद साहब का हम इंतजार कर रहे थे वरना कल के मैच 4 बजे ही खत्म होते. कल के मैच इतनी पंक्चुअलिटी हमने कल सुबह से हासिल की थी. बंटी गायकवाड़ देखिए खुश नजर आ रहे थे कल, आज थोड़े से मायूस, थोड़ा सा हैंगओवर. लेकिन किस टीम को हैंगओवर होगा इस मैच में यह तो आने वाला वक्त बताएगा. देखिए गेंद दीजिए एक. अंपायर संदीप गायकवाड़ और आहिर सर अंपायर की भूमिका और तीसरे उनके पैनल के अंपायर हैं सूरज पांडे. और अंपायर से मैं अनुरोध करना चाहूंगा कि किसी भी गेंदबाज की शैली के ऊपर अगर बल्लेबाज ने ऑब्जेक्शन लिया तो आपको ही फैसला सुनाना है. स्क्वायर लेग अंपायर को जो फैसला आपको सही लगे वो सुनाना है. ऑर्गेनाइजर्स ने सब आपके हाथों में दिया है. पेड़ के देखिए, पेड़ से सटक के गेंद हवा से लहराते हुए बातें करते हुए बाउंड्री पार गई तो 6. पेड़ से नीचे आई सीधा हवा में हो गेंद और पेड़ से लगी और कैच कर ली गई तो आउट. पेड़ से लग के नीचे आई ग्राउंड में तो जितना चाहे दौड़ो. चलिए मैच का आगाज होने जा रहा है. सांसद ट्रॉफी 2022 कल हमारे आदरणीय संसद रत्न पुरस्कार प्राप्त श्रीरंग उर्फ अप्पा बालने इनका जन्मदिन इसी स्टेज में मनाया गया था. उद्घाटन समारोह में पिंपरी चिंचवड़ म्युनिसिपल कॉर्पोरेशन के कारपोरेटर नीलेश जी बालने साहब ने कहा था कि रायगढ़ क्रिकेट की एक अद्भुत नगरी है. पनवेल हो, करजत हो, खालापुर हो, खोपोली हो, यहां से हम सीख के ही सम्राट प्रीमियर लीग ऑर्गेनाइज करते हैं. ये मैंने नहीं कहा था, ये नीलेश जी बालने साहब ने कहा था जो पिंपरी चिंचवड़ म्युनिसिपल कॉर्पोरेशन के कारपोरेटर हैं, पार्षद. अपील देखिए आईपीएल की धुन बीच बीच में मत बजाइए. समय देखिए, बॉल डिलीवर होते समय आपने वो धुन बजाई दी.
और ये दरगे ब्रदर्स लटक गए अजिंक्य दरगे के परिगंत। कि डीजे की वजह से नुकसान नहीं हुआ जाम्बिवली टीम का, बल्कि फायदा हुआ। पहली गेंद पे शायद कंफ्यूजन में थे अंपायर, डीजे की आवाज से एच लगा कि नहीं लगा, लेकिन दूसरी गेंद के ऊपर क्लियर कैच था। 2 गेंदें डॉट खेली अजिंक्य दरगे ने। फायदे में कौन रहा? जाम्बिवली। पहली गेंद पर अगर आउट थे, अगर ऐसा हम समझते हैं, अंपायर तो बिल्कुल हमारे सही है, आउट ही नहीं होंगे तभी नहीं दिया होगा, लेकिन अगर पहली गेंद पे आउट होते और दूसरी गेंद के ऊपर नए बल्लेबाज छक्का लगा दे तो कुछ अलग। लेकिन 2 गेंदों का फायदा मिला है यहाँ पे अजिंक्य दरगे ने जो डॉट खेली। अब उनके बड़े भाई आदित्य दरगे मैदान के अंदर आ चुके हैं। इन्होंने साउलोई में काफी अच्छा परफॉर्म किया था। सीपीएल जो हुई थी वहां पर भी उन्होंने छक्के लगाए थे, चैंपियन प्रीमियर लीग शिवराज वॉरियर्स की तरफ से खेलते हुए। वहीं दूसरी तरफ हर्षद पिंडारी, जिनकी कप्तानी में ये टीम तीसरे पायदान पे थी। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, महज टाइम किया है, क्या गेंद जाएगी बाउंड्री पर? थोड़ी सी स्लो जरूर हुई थी, लेकिन ये 4 रन मिले हर्षद पिंडारी को। खाता खुल चुका है टीम काटरंगा। है लड़ने की प्रेरणा मिलती है हमें, मोटिवेट होते हैं हम जब भी हम कहते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज की जय। यकीनन वीरता का एक ऐसा प्रमाण, बुद्धि का एक ऐसा प्रमाण, कभी कभी ताकत काम ना आए तो अकल का इस्तेमाल कर भी लड़ाई जीती जा सकती है। यह सिखाया है हमें राजा शिव छत्रपति महाराज ने। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, हर्षद पिंडारी सेट होने की कोशिश कर रहे हैं। इस ओवर की चौथी गेंद के ऊपर उन्होंने ये ड्राइव लगाया था फ्रंट पे आके, डॉट गेंद आई। नरेश दलवी हमारे साथी स्कोरर 4 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। एक बाउंड्री लगाई थी फ्लिक के सहारे, हर्षद पिंडारी ने महज मोड़ा था गेंद को ऑन साइड के ऊपर, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। फुल टॉस किया, अब इस बाहुबली को फुल टॉस नहीं कर सकते। ये खराब गेंद और ये 6 रन का इशारा संदीप गायकवाड़ सर का। अफजल खान ज्यावेळी शोभांवर चालून आला त्यावेळी रायबानी सांगितलं, महाराज तुम्ही अज्ञातवासात जा, त्याच वेळी जिजाऊ उद्गारल्या, शोभा जरी माझा पुत्र असला, शोभा जरी माझा पुत्र असला तरी तो या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे। एक वेळ या मातेनं आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण या महाराष्ट्रानं आपला स्वाभिमान गमावता कामा नये। और ये देखिए खुद हर्षद पिंडारी बाहर निकले। इनिंग इन्होंने अच्छी खेली, इस ओवर में 10 रन जरूर हासिल किए, लेकिन इनका रुकना जरूरी था, इनका रुकना जरूरी था। खुद कप्तान प्रशांत कवड़े मैदान के अंदर। डीजे के पन्ने खोल कर देखिए, इंसान को बाउंस बैक करना आना चाहिए। काटरंग टीम भले ही 2 विकेट खोई हो, 10 रन उनके द्वारा बनाए जा चुके हैं। इतिहास के पन्ने जब हम खोलते हैं तो मिर्जा राजे जयसिंह के खिलाफ जब तय हुआ था छत्रपति शिवाजी महाराज का, 30 से ज्यादा किले उन्हें देने पड़े थे, लेकिन उनके बाद उन्होंने बाउंस बैक किया। जीवन में 360 से ज्यादा जीते। ये होना चाहिए, ये सीख हम इतिहास क्यों पढ़ाते हैं हमें हमारे टीचर, मोटिवेट करने के लिए। जीवन में अगर हमारी निराशा हो तो उस निराशामय जीवन में जो अंधकार फैला हो उसे उजाले की तरफ ले जाने के लिए इतिहास में जो मोटिवेशन है
उसे लेकर हम उजाले की तरफ जा सकते हैं। जीवन एक संघर्ष होता है, जीवन में सफलता की सीढ़ी चढ़ने के लिए यूं ही कोई सफल नहीं होता। ये गलत शॉट खेला, पूरी ताकत नहीं लगा पाए दरगे, आदित्य दरगे। पूरा ताकत लगाते तो गेंद आर पार होती स्टेडियम पार। तो नए बल्लेबाज सतीश यादव मैदान के ऊपर आ चुके हैं। कप्तान को एक कप्तानी, सचिन जाधव, लेकिन एक कप्तान को एक कप्तानी पारी खेलनी होगी। प्रशांत कौड़े को 10 रन 3 विकेटों के नुकसान पर काटरंग खेल रही है। गेंदें समाप्त हो चुकी है, 24 में से 7, पहले ही 2 रन की पेनल्टी उनको दी जा चुकी है। प्रशांत कौड़े ने हल्के हाथों से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। देखिए मौका था आदित्य दरगे के पास, जो फुल टॉस आई थी उसे 6 के लिए भेजना, लेकिन महज टाइम किया उन्होंने स्वीप शॉट के जरिए। लेकिन गेंद में टाइमिंग अच्छी थी, लेकिन जो पावर जनरेट होनी चाहिए थी 6 के लिए वो जनरेट नहीं कर पाए। उमेश गायकवाड़ लेकिन पावरफुल इंसानों में से एक है। इन्होंने खासदार ट्रॉफी, जो सांसद ट्रॉफी का जो आयोजन किया है, काफी मजेदार है। और खुद जन्मदिन होने के बावजूद भी सांसद साहब यहां कल हमने देखा वो यहां पर आए। इससे अंदाजा लगाया जा सकता है कि उमेश जी गायकवाड़ के प्रति कितना प्यार है हमारे सांसद के दिल में। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, रन आउट का खतरा और ये गया कवड़े। एक और पारी का अंत। कुंभिवलीचा झुंजार, काशीदार चषक ठेवलाय किसन पोलेकर मैदानावर। यो यो उमेश गायकवाड आयोजक भारी आहे हो एक नंबर। केले आयोजन भारी कुंभिवलीकरांनी क्रिकेट ग्राउंडवर। यो यो उमेश गायकवाड आयोजक भारी आहे हो एक नंबर। केले आयोजन भारी कुंभिवलीकर। 2 रन के सदमे में जो पेनल्टी मिली उनको, ऐसा लग रहा है मुझे काटरंग टीम, लेकिन समय पे आना चाहिए। किसी का समय खराब करके अगर आप अपने अच्छे समय के बारे में सोचेंगे तो परवरदिगार ऊपर देखता जरूर है। ये देखिए, अब बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। बाएं हाथ के बल्लेबाज ने 6 मारने की कोशिश की थी। दूसरा ओवर काफी अच्छा जा रहा है टीम जाबिलू की तरफ से। संदेश विचारे द्वारा सचिन जाधव, ये देखिए मैच बल्ला घुमा रहे हैं ना, खड़े खड़े मारने की कोशिश कर रहे हैं और खड़े खड़े विकेट के ऊपर हमें नजर आ रहे हैं। फॉर्मेलिटी कर रहे हैं कि मैं विकेट पे खड़ा रहूं, लेकिन ऐसा नहीं होता। कनेक्टिविटी का होना जरूरी है। क्रिकेट में गेंद को बल्ले पर लेकर आना जरूरी है, गेंद की लाइन में आना जरूरी है, फिर स्ट्रोक प्ले होना जरूरी है, क्योंकि इस खेल में कहा जाता है देखो जानो परखो और बाद में खेलो। ये देखिए कवर्स में खेला, देखा जाना परखा, 1 रन जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा दौड़ रहे हैं और ये दौड़ पूरी होती हुई नजर आई। 2 रन पूरे, और इन 2 रनों के साथ जो गाड़ी रुकी हुई थी 11 के ऊपर, वो पहुंच चुकी है 13 पर। गाड़ी पहुंच चुकी है। उमेश जी गायकवाड़, जय हनुमान मित्र मंडल कुंभिवली, जय हनुमान क्रिकेट क्लब कुंभिवली, ज्ञानदी मित्र मंडल कुंभिवली, आई गावदेवी मित्र मंडल कुंभिवली और कुंभिवली वीरवाड़ी के सभी
उमेश जी गायकवाड़ के दोस्त जो उनके प्रति प्यार रखते हैं, दीप ज्योत मित्र मंडल, कुंभिवली बौद्धवाड़ा, ये जो सभी मित्र उनके उनके ऊपर जो प्यार दर्शा रहे हैं। कई लोगों ने अपनी नौकरियों को छुट्टी डाल के इस प्रतियोगिता के लिए मेहनत की है, उन सभी का मैं स्वागत करना चाहूंगा, सभी का मैं दिल से शुक्रगुजार हूँ। उमेश जी गायकवाड़ इनकी तरफ से भी, क्योंकि कोई छुट्टियां नहीं मारता आजकल। लॉकडाउन के बाद हर कोई इंसान ये चाहता है कि लाइफ में मैं दोबारा वापस आऊं, और फिर भी अगर लोग छुट्टियां मार रहे हैं, इससे अंदाजा लगाया जा सकता है कि उमेश जी गायकवाड़ के व्यक्तित्व में, उनकी छवि में सीधापन कितना है। क्योंकि लोग छुट्टियां तभी मारते हैं सामने वाला सीधा अगर दिखाई दे तो। देखिए, सांसद उनके लिए उनके जन्मदिन के अवसर पर अगर आ सकते हैं, उमेश जी गायकवाड़ ने जो ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है सांसद ट्रॉफी क्रिकेट के माध्यम से 2022 का, वहां पर अगर सांसद को वो लेकर आ सकते हैं तो उनके दोस्तों को भी ये पता चल चुका था कि हमारे दोस्त को हमारी जरूरत है। हमारे गांव में इनकी वजह से अगर सांसद आ रहा है उसके जन्मदिन के अवसर पर, तो हमारे दोस्त को हमारी जरूरत है, और जरूरत के वक्त काम आए वही अच्छा दोस्त कहलाया जाता है। और सभी दोस्तों ने उमेश जी का साथ दिया है। एक रन जरूर मिला, लेकिन अब काटरंग को इन दोनों का साथ मिलना जरूरी है तुषार। खासतौर से सचिन यादव, भले ही एक दो गेंदें उन्होंने मिस की हो, लेकिन 6 मारने की ताकत रखने वाला ये खिलाड़ी है। मैच का तख्ता, मैच का धागा खोलने की इनमें क्षमता है। हाँ, और इसीलिए ऑरेंज कैप देखिए इनके सिर के ऊपर मंडराती हुई नजर आ रही है। और दशरथ पाटिल आ चुके हैं। दशरथ पाटिल बड़ा नाम, ऊंची हस्ती, इनके सपोर्ट के बगैर काटरंग अच्छा नहीं खेलती। ये देरी, इन्होंने देरी की, विकेट गए काटरंग के। अंपायर देखिए, अपील देखी है। मुझे अपील लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने की, अच्छा लगा, बॉलर ने की, अच्छा लगा, विकेट कीपर ने की, अच्छा किया। डीप स्क्वेयर लेग पूरा क्रॉस है, उन्होंने बेल की अपील की। मुझे ये ध्यान में नहीं आया, उन्हें कैसे समझ में आया। ये देखिए, मैंने कहा था इनके पास छक्का मारने की क्षमता है, और ये 6 रन। देखिए, वक्त एक ऐसी चीज है दोस्तों, जो अगर आपका सब कुछ ठीक चल रहा हो तो समझिए आपका वक्त आपको साथ दे रहा है। लेकिन वक्त के कटघरे में अगर आपको खड़ा किया उसी वक्त ने, तो आपको भी वकील ढूंढने पड़ेंगे। जिंदगी का जज चाहे आप कितने भी अच्छे क्यों ना हो। और ये मैंने इसलिए कहा था क्योंकि सौभाग्यवती एडवोकेट प्रियता सोमनाथ देवी, इन्होंने हमें मैन ऑफ द मैच की किताब दी है इस प्रतियोगिता के लिए। लेकिन क्षमता है सचिन यादव में एक और नंबर 6 लाने की, काटरंग को अच्छी पोजीशन पर लेकर आने की। मध्यक्रम का ये बेहतरीन बल्लेबाज है। ये देखिए, ऑन साइड के ऊपर खेला, तेजी से गेंद ट्रैवल होती हुई बाउंड्री के बाहर, 4 रन। स्कोर कार्ड के ऊपर 24, लॉस ऑफ 4 विकेट। तो 4 विकेटों के नुकसान पर 24 रनों पर खेल रही है टीम काटरंग। सचिन यादव लड़ रहे हैं, लड़ाई कर रहे हैं, अपनी टीम के लिए संघर्ष कर रहे हैं। 2 स्कोरिंग शॉट लेकर वो आए हैं, एक बाउंड्री और एक 6, एक फाइन लेग और एक मिड विकेट के बाहर। ये देखिए, ये भी फाइन लेग के बाहर जाएगी। 4 या 6 अंपायर का इशारा होना जरूरी, और ये 6 रन।
रस्त्यावर ज्या ज्या बाईक्स लावल्यात त्या बाईक चालकांना विनंती आहे आणि बाउंड्री लाइनवर पण बाईक आहेत त्याही हटवायच्या आहेत. तो देखिए सचिन यादव तुषार धुमाल के श्री गणेश स्पोर्ट्स में जो गेम चेंजर कैप का बैंड है वही उसी अंदाज में काटरंग के लिए गेम चेंजर बनते हुए नजर आ रहे हैं. अच्छी बल्लेबाजी की उन्होंने, लेकिन टोटल 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 30 रन इस ओवर में आए 17. तो अगले मैच का टॉस रीस और भातान दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा, जैसे ही यहाँ पे चौथा ओवर खत्म होगा आपको टॉस के लिए आना है और चौथा ओवर शुरू होने पर आपको टी शर्ट के लिए आना है. शुक्रिया. 30 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. क्या 40 तक पहुंच पाएगी टीम काटरंग? टीम काटरंग के लिए मैं तो कहूंगा अजिंक्य तो उतना इफेक्टिव साबित नहीं हुए, लेकिन जो इनफॉर्म बल्लेबाज थे आदित्य दरगे और हर्षद पिंडारी, इन दोनों में से किसी एक का रुकना जरूरी था. पूरा 4 ओवर खेलना जरूरी था ताकि रनों का एक ऊंचा टोटल खड़ा कर सके. चैंपियन लीग्स में भी हमने देखा हर्षद पिंडारी और आदित्य दरगे ने काफी अच्छी बल्लेबाजी की थी. 1 रन यहाँ पे जरूर मिलेगा. 31 पे पहुंचा हुआ टोटल. तो देखिए जो बल्लेबाज इनफॉर्म नजर आ रहे हैं उनको विकेट पे रुक के खेलना चाहिए. आदित्य दरगे जैसे बल्लेबाज को जो गेंद मिली थी, जिस अंदाज में वो चल रहे हैं अच्छी बल्लेबाजी के, उस अंदाज के तहत वो गेंद आर पार होनी चाहिए थी स्टेडियम पर, लेकिन वो कर नहीं पाए. और बॉडी लैंग्वेज भी उनकी वैसे ही है, ताकतवर खिलाड़ी है. इन्हें देखकर मुझे जिम्बाब्वे के उन 2 भाइयों की याद आती है, एंडी और ग्रैंड फ्लावर जुड़वा. महज 1-2 मिनट का फासला इन 2 भाइयों में. चलिए, बाहर से आवाज नहीं देना चाहिए. संदीप गायकवाड़ ने कहा भाई रुको, बल्लेबाज में दमकम है आपकी मारेंगे. और इस गेंद को निकाला कवर्स में. 1 रन जरूर मिलेगा और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 32. देखिए आज अंकेश तांबड़े इस टीम के सपोर्ट में नहीं जुड़ते हुए नजर आ रहे हैं मुझे. उनके गांव में मैचेस होने के कारण अंपायरिंग कर रहे हैं, उस वजह से जुड़ नहीं रहे हैं. लेकिन उनका सपोर्ट और दशरथ पाटिल जो उनके सपोर्टर है वो लेट आए, उसकी वजह से जरूर ये टीम पिछड़ती हुई नजर आ रही है. मैं दशरथ पाटिल साहब से गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए. ये देखिए, इसीलिए मैंने कहा था इन 2 बल्लेबाजों में से किसी एक या फिर प्रशांत कौड़े, तीनों में से एक. लेकिन ऋषभ भुजबल भी नजर नहीं आ रहे, उनको भेजना जरूरी था अंतिम क्षणों में, क्योंकि उन्होंने 2 छक्के मार के मैच निकाला था सावरोली के मैदान पर. थोड़ी कप्तानी भी गलत हो रही है. ऐसा नहीं होना चाहिए. अगर आपके पास ऑलराउंडर है तो उसका सही इस्तेमाल होना चाहिए. प्रशांत कौड़े को एक बात मैं जरूर कहना चाहूंगा, एक कप्तान की सोच कैसी होनी चाहिए, अपने खिलाड़ियों को किस तरह से उनके द्वारा टैकल करना चाहिए. चौथे ओवर की आखिरी गेंद, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, घुमा के मारा. 1 रन तो जरूर मिलेगा और ये दूसरा भी पूरा हो सकता है. और ये दूसरा भी पूरा होता हुआ कुल टोटल टीम का 33 रनों की जरूरत होगी टीम जांबिवली को इस मैच को जीतने के लिए, क्योंकि 34 में से 2 माइनस किए गए और 32 और 1 33 कंपलसरी चेसिंग के तहत, यानी कि 32 टारगेट देखा जाएगा और 33 बनाने पड़ेंगे टीम जांबिवली को इस मैच को अगर जीतना है तो.
त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. काल आम्ही त्यांच्या बरोबर चर्चा करत होतो. एक वकील कसा असावा, कोर्टात त्याने केस कशी लढावी, कोणत्या कागदपत्रांची पूर्तता केल्याने काय घडतं, या सगळ्यांविषयी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली काल. तर आमच्या नॉलेजमध्ये भर पडली खरं तर. तर आपण जर बघितलं, उमेशजी नेहमीच ऋणी राहतील. ज्ञानदी मित्रमंडळ कुंभिवली, जय हनुमान क्रिकेट क्लब कुंभिवली, जय हनुमान मित्रमंडळ कुंभिवली, आई गावदेवी मित्रमंडळ कुंभिवली, त्याचबरोबर कुंभिवली वीरवाडीतील सर्व बांधव आणि दीपज्योत मित्रमंडळ कुंभिवली बौद्धवाडा, या सर्वांचं ऋणी राहतील उमेशजी गायकवाड साहेब की त्यांनी या सर्व मंडळांनी, या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद तर दिलायच, पण मदतीचा हात सुद्धा दिलाय. सन्माननीय पंढरीनाथजी साळेकर साहेब यांचं इथे आगमन झालंय, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया आणि वळूया दुसऱ्या सत्राकडे. तिथे असतील मायक्रोफोनवर तुषार सर धुमाळ. निश्चित सर, पांडुरंगजी साळेकर साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. मी खासदार ट्रॉफीमध्ये त्यांचं दमदार असं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं पहिली मॅच आपल्या समोर आहे आणि या पहिल्या मॅच साठी आवर्जून उपस्थित झालेले आमचे मान्यवर संदीपजी पोळेकर यांचं देखील या व्यासपीठावरती मी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील त्यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतो साळेकर साहेबांचं आपण स्वागत करावं. या स्पर्धेच्या वतीनं आता येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांकडे पाहिलं जातं, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची काळजी देखील घेतली जाते. अर्थातच आपण ऐकतोय अतिशय दर्जाराशी शृंखला जय हनुमान कुंभिवलीच्या वतीनं आयोजित या शृंखलेमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत करतो. एक बिग फाईट, एक बिग लढत आहे तुमच्या समोर. काटरंग विपक्ष जांभिवली हा पहिला सामना. पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलं जांभिवली संघाची क्षेत्ररक्षणाची भूमिका पाहिली. आता या इनिंग मध्ये काटरंग संघाला पाहणार आहात. 24 चेंडू आणि गरज आहे 33 धावांची. मी सलामीची जोडी टीम जांभिवली संघाला विनंती करतो आपण लगेचच मैदानामध्ये पाठवा. ऐकू एक सुमधुर संगीत. कोटी समप्रभ निर्विघ्नं पुनमे देव सर्व कार्य सुसर्वदा. अर्थातच गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा देत वळतोय मैदानामध्ये खासदार चषकाचा दमदार असा सोहळा. अर्थातच दिवस चौथा, मॅच पहिली, इनिंग मात्र दुसरी आहे जिथे करायच्यात 24 चेंडू मध्ये आता 33 धावा. टीम जांभिवली संघाला विपक्ष असेल काटरंग संघ. गोलंदाजच्या उंबरठ्यावरती गोलंदाज येतोय ऋषभ भुजबळ. काटरंग संघाचा अतिशय वेगवान गोलंदाज आहे ज्याच्या अचूक टप्प्यावरती तिकट मारा प्रत्येक वेळेस आपण पाहिलाय. पण या मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हे देखील पाहिलं जाईल. सन्माननीय दशरथ पाटील जे संघाचे एक खांदे समर्थक आहे पण आज मात्र मैदानामध्ये खेळ करतायत, ही मात्र जमेची बाजू आहे टीम काटरंग संघासाठी. तर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय या 36 विभागातील पंचक्रोशी विभागातील एक चांगला सुंदर असा फलंदाज सुहास शिर्के. नॉन स्ट्राईक एंड वरती एक घातक आणि विस्फोटक फलंदाज सौरभ सुर्वे. मॅच मात्र ऑन होईल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. पहिला चेंडू कलात्मक पद्धतीनं मनगडाचा वापर करणारा येतोय. अर्थातच पॉइंट क्षेत्राच्या बाहेर चौकार. तुषार शेठ गायकवाड साहेबांकडे लागोपाठच्या 3 षटकारांना सुहास शिर्केसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रविवार आहे,
सुट्टीचा दिवस आहे, बँका बंद आहे, पण तुषार गायकवाड साहेबांच्या मात्र एटीएमचं पासवर्ड शोधावं लागणार सुहास शिर्केला. हा एक अतिशय सुरेख फटका आणि या फटक्यावरती बघा क्रिकेटचा खेळ चालू आहे आणि आपण फुटबॉलचा नजारा पाहिला. म्हणजे पायरी चेंडू अडवण्याचा विक्रम मात्र प्रशांत कवडे या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाला आणि तो प्रयत्न देखील सक्सेसफुल पाहायला मिळाला. जिथे 4 धावा होत्या तिथे 2च धावावरती समाधान मानायला लागतंय ते टीम जांभिवली संघाला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती येतात. डीजे ऑपरेटरनं मात्र छत्रपती शिवरायांचं अतिशय सुंदर गीत लावलं होतं. पुन्हा एकदा महाराजांना मानाचा मुजरा देत वळतोय मैदानामध्ये. सातत्यानं आपण बघतोय सुहास शिर्केवरती षटकारांसाठी पारितोषिक लावलंय, पण सुहास मात्र या मैदानावरती चौकाराचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे फटके आपण पाहिले अतिशय सुंदर आहेत. कलात्मक पद्धतीने तो मारण्याचा विक्रम करतोय, पण क्षेत्ररक्षक देखील त्याच ताकदीचं होतंय ते काटंग संघाचं. यावेळेस सुहास की गोलंदाज ऋषभ हे देखील पाहिले जाईल, कारण की हा या षटकातील तिसरा चेंडू आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 33 धावांचा पाठला होत असताना 6 धावा धावफलकावरती आहेत. हा आणखीन एक सुरेख चेंडू आणि या चेंडूला अडवलं गेले दशरथ पाटील, मॅन फ्रॉम काटरंग. आधारस्तंभ का आहे ते ज्वलंत उदाहरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. जिथे कमी तिथे दशरथ पाटील नेहमी घेतात काटरंग संघासाठी हमी. मैदानामध्ये आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. नेहमी व्यासपीठावरती आपण बघतोय काटरंग संघाची एक मोठी हस्ती म्हणून ज्यांना पाहायला मिळतं, पण या विभागातील आता मी तर म्हणेल एक मोठं नाव म्हणून आवर्जून घेतलं जाईल सन्माननीय उमेश दादा गायकवाड साहेबांना, ज्यांच्या वतीने आयोजित केलेली ही शृंखला आहे. आणि या शृंखलेमध्ये आपण पाहिलं खासदार साहेबांचं देखील दमदार असं स्वागत केलं गेलं, पण या चेंडूवरती फाईनली क्षेत्र निवडला गेला होता. 1 धाव मात्र मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून टोटल धावफलकावरती 8 धावा येत आहेत. 8 धावांच्या मदतीनं टीम जांभिवली संघाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावांचा पाठला होत असताना आता समीकरण सांगते 20 चेंडू आणि 25 धावांची गरज. 20 चेंडू आहेत, करायच्यात 25 धावा. अशा वेळी या षटकाचा मात्र लेखाजोखा नक्कीच याची देखील याची डोळा पाहिला जाईल, कारण हे P1 चे षटक आहे. ज्या षटकामध्ये एक्स्ट्रा डीप कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, तर एक क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू भन्नाट वेग, तिखट मारा, अचूक टप्पा, ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या लाईन मध्ये या चेंडूला टाकण्यात आलं. सुहास शिर्के मात्र या चेंडूकडे पाहत राहिले आणि पाहतच राहिले, कारण की ते मात्र या चेंडूच्या प्रेमात पडले. जर कदाचित आडवी बॅट करण्याचा प्रयत्न केला असता तर घातक ठरला असता हा खेळ, पण मात्र सुहास शिर्केने वेळीच स्वतःला सावरलं आणि या चेंडूला मात्र सोडून दिलं. चेंडू गेला निर्धाव. येणारा चेंडू सुहास की ऋषभ, पण यावेळेस खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्राचा वापर केला गोलंदाजानं. या ब्रह्मास्त्रावरती प्रति उत्तर देताना मात्र सुहासनं मात्र सुरेख फटका खेचला आणि या फटक्यावरती देखील 1 धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती टोटल 9 धावा आल्यात आणि आमचे सन्माननीय वकील साहेब या व्यासपीठावरती बसलेत, ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि त्याचबरोबर सामनावीर या सर्व ट्रॉफ्याज आणि कूलर देखील देण्यात आलेले आहेत. सन्माननीय ऍडव्होकेट सोमनाथजी दळवी साहेब मला सांगतात या मॅच मध्ये अजून कोणी जिंकलं नाही आणि अजूनही कोणी हारलं नाही, पण यानंतरच्या मॅच साठी मी ज्या 2 टीमला आमंत्रित करतोय, रीस टीम आणि भातान टीम यांना शेवटची आणि अंतिम पुकार. टीम रीस संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. टीम भातान संघाच्या संघनायकाला मी शेवटची पुकार देतो, आपण लवकर या, वेळेच या. वेळेचं उल्लंघन केलं तर आयोजकांकडून आपल्याला पेनलाइज केलं जाईल. गेम मात्र ऑन होतीये. यावेळेस षटक क्रमांक 2 सुरू होईल, पण त्याआधी संधी नक्कीच आपण डीजे ऑपरेटर वर्षानं पावन झालेला हा रायगड जिल्हा, त्या रायगड जिल्ह्यातील हा सुंदर असा खालापूर तालुका आणि त्या खालापूर तालुक्यातील अतिशय दर्जेदार असं गाव मी तर म्हणेल ते म्हणजे आमचं कुंभिवली. आणि कुंभिवलीच्या या मैदानावरती आपण बघतो चालू असलेला हा सोहळा, अर्थातच क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं थरार नाट्य, क्रिकेटचा दर्जेदार असा खेळ, याची देही याची डोळा आपण बघतोय. आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे साहेबांच्या वाढदिवसा निमित्त खासदार चषक 2022 चे हे माध्यम. दोन्ही संघांना मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो, आपण लागलीच
टॉस साठी यायचंय, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. रिस संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. टीम भातान संघाच्या संघनायकाला शेवटची आणि अंतिम पुकार. गोलंदाजच्या उंबरठ्यावरती गोलंदाज हर्षल पेंडारी, स्ट्राईक एंडवरती सुहासनं मात्र हा चेंडू उडवलाय. पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरनं या चेंडूला पाहायला मिळते. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक ऋषभ भुजबळनं मात्र हा चेंडू अडवला. त्या चेंडूवरती एक धाव मात्र मिळते. एका धावेच्या मदतीनं टोटल धावफलकावरती येत आहेत 10 धावा. 10 हा आकडा या शृंखलेसाठी खूप महत्वाचा आहे. आणि 10 तारखेला या शृंखलेची सुरुवात झाली. जो पहिला दिवस होता, पहिल्या दिवसामध्ये बाजी मारली होती ती टीम धामणी संघानं, पण दुसऱ्या दिवशी वडवळ संघानं मात्र चांगला खेळ, वडगाव संघानं मात्र चांगला खेळ करून धामणी संघाला पराभूत करून टॉप 2 मध्ये अर्थातच फायनल मध्ये प्रवेश केला. पण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, लाजवाब प्रेक्षकांसाठी मेजवानी क्रिकेटची. पण या मेजवानीचा आस्वाद मात्र तमाम क्रीडा रसिक लुटतायत, तमाम मान्यवर घेत आहेत. पुन्हा एकदा मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या चेंडूवरती घेतल्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं जांभुली संघाचा खेळ चालू आहे. तो 12 या धावसंख्येवरती पाठला होतोय. तो 33 या धावसंख्येचा. शेवटचे 16 चेंडू 21 धावांची गरज. सोळा चेंडू 21 धावांची गरज आहे. भातान संघाच्या कर्णधाराला देखील आमंत्रित केलं जात आहे. तो देखील उपस्थित झाला. मी विनंती करतो आयोजकांशी आपण संपर्क साधा आणि आपले टी शर्ट्स सुद्धा आपण घ्या आणि त्यानंतर टॉस साठी लगेच या. शेवटचे 16 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाज हर्षल पेंडारी तयार. आडव्या बॅटनं बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची जास्त आहे आणि लांबी मात्र गाठता आली नाही. मोक्याच्या क्षणी चेंडू अडवला देखील गेलाय आणि या चेंडूवरती पूर्ण होत आहेत चित्याच्या चपळाईनं, हरणाच्या गतीनं 2 फलंदाजामधलं स्टँडिंग पाहायला मिळते आणि चपळतेनं 3 धावा देखील घेतल्या गेल्यात. धावा कशाही येणं गरजेचं आहे आणि 4थी धाव देखील पूर्ण झालीय. ज्या चेंडूवरती असं वाटलं होतं कदाचित धावा येणार नाही, पण त्या चेंडूवरती 3 धावा धावफलकावरती पूर्ण होतील. कारण असं वाटलं की 4थी धाव देखील घेतली जाते की काय. 2 फलंदाज हरणांसारखे मैदानामध्ये पडतात. हा हरणांचा कळप आहे. या कळपामध्ये मात्र ते 2 हिरवेगार जर्सी घालून हरणं पडतायत की काय जांभुली संघाचे हे पाहिलं. मिळालं पण रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला. दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न देखील फसलाय. गोलंदाज हुशार आहे. दुबईची वारी, महाराष्ट्राचं भ्रमण, अवघ्या भारतामध्ये जाऊन ज्यानं आपल्या नावाचा ठसा उमटवणारा हा गोलंदाज हर्षल पेंडारी उर्फ बंटी मैदानामध्ये खेळ दाखवते आपल्या ग्रामीण अर्थात आपल्या गावाच्या मातीसाठी, आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी. यावेळेस हा चेंडू ऑफस्टंपच्या लाईन मध्ये फिरवण्याचा प्रयत्न झाला. खडे खडे नव्हे तर जागा सोडून खेळण्याचा देखील प्रयत्न होतोय. सुहास शिर्के मात्र या चेंडूवरती फसला. चेंडू गेला निर्धाव. शेवटचे 13 चेंडू 18 धावांची गरज. आणि हा उत्तुंग फटका येतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ज्यानं झेल मोक्याच्या क्षणी सोडला आणि आता हा झेल या मैदानावरती किती उपद्रव करणार टीम जांभिवली संघाची बाजू मांडण्यासाठी का टीम काटरंग संघाला या पिछाडीवरती नेण्यासाठी हे देखील पाहायला मिळेल. सुहास शिर्केचा हा झेल आता मात्र या मैदानावरती किती उपद्रव करतोय हे देखील पाहायला मिळेल. पण काय घडलं मैदानामध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावांचा बाटला होत असताना 17 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. ड्रिंक ब्रेक तो बनता है. ऐकू एक सुमधुर संगीत. शुभा आमचं राजा आणि आम्ही शुभाचे मावळे हे सातत्यानं का सांगितलं जाते हे देखील मी नक्कीच सांगेल. पण त्याआधी मी आमंत्रित करतो आमचे सन्माननीय सोमनाथजी दळवी साहेबांना, जे ऍडव्होकेट आहेत आणि ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. त्यांच्या शुभ हस्ते येणाऱ्या मॅच साठी टॉस केलं जाईल. टीम भातान आणि टीम रिस या 2 संघांच्या माध्यमातून पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यासाठी टॉस केला जाईल. पण राजाचं अस्तित्व, राजानं दिलेली देणगी, राजाचं केलेलं कर्म आपण बघतोय. ज्यानं 350 ते 400 किल्ले
सहज घेतले, पण एकही किल्ल्याला ज्याचं नाव दिलं गेलं नाही असा छत्रपती शिवाजी राजा, ज्यानं आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना समान संधी दिली गेली, जिथे जाती धर्माचा भेद केला नाही, जिथे कोणत्याच पद्धतीची स्वतःसाठी अपेक्षा केली नाही, असा एकमात्र राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि त्याचे आपण मावळे आहोत. ती एकटी नारी नारा देत होती आणि आपण बघतोय त्याच्या वेळी सर्व हिंदू बांधव त्या नारीला मात्र घेरून उभे होते, पण ते हिंदू बांधव होते म्हणून ती नारा देऊ शकली. आणि आपण बघतोय हे खरं शिवाची शिकवण आहे आणि ही खरी आपल्या मराठी अस्मितेची खरी शिकवण आहे, जी शिकवण मात्र शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली आणि तिचाच आज आदर सत्कार मात्र येणारा प्रत्येक हिंदू बांधव करतोय. ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. टन सळ आता खुली केली गेलेली आहेत आणि अलिबागचा किल्ला, जर कुलाबा किल्ला आपल्याला पाहायचा असेल, अगदी मी नक्कीच उल्लेख करेल कुलाबा किल्ल्याचा. रायगड जिल्ह्याचं नाव आधी कुलाबा जिल्हा असं होतं, त्यानंतर रायगड जिल्हा करण्यात आलं. पण मी तो कुलाबा किल्ला एकदा नक्कीच फिरायला जा. अतिशय सुंदर असा किल्ला आहे, चारी दिशेला समुद्राच्या मधोमध असलेला हा किल्ला आपलं नेत्रदीपक असं सौंदर्यानं भरलेलं वर्णन देखील पाहायला मिळू शकतं. असं हे वर्णन डीजेच्या माध्यमातून केलं गेलं. 12 चेंडू आणि गरज आहे 16 धावांची. गोलंदाज सचिन, ज्याच्या पहिल्या चेंडूवरती पंचांचा नो चेंडूचा इशारा आणि त्याच्यावरती आल्यात त्या इशारा खोलून येईल पंचांचा 6 धावांसाठी षटकार. आणखीन एक यावेळेस फ्री हिटचा चेंडू होता, झेल मात्र टिपला गेला, पण एक धाव मात्र घेतली जाते. फलंदाज कदाचित विसरला होता हा चेंडू फ्री हिट आहे असं बऱ्याच वेळी होतं. आणि याच्या आधीचा मोठा फटका होता, मनोदय मोठ्यानं वाढलं होतं, पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलं, पण त्या फटक्यावरती फलंदाज विसरला. हा घातकी फटका ठरू शकला असता, पण क्षेत्ररक्षक देखील चुकला, लेट झाला, त्याच्यामुळे धावा पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीनं टोटल 25. 33चा पाठला होता. उरलेत शेवटचे 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. सुहास शिर्के हलक्या हातानं कव्हर श्रीजनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय, पण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकला, चुकीला माफी नाही. पूर्ण होत आहेत 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं धावफलकावरती 27 धावा. आणि या 2 धावांचं महत्व आता काटरंग संघ विसरणार नाही. तर या 2 धावांनीच पेनलाइज केलं गेलं, या 2 धावांनीच धावफलकाचा आकार देखील वाढवला गेला. काटरंग संघ आता दुसऱ्या फेरीमध्ये कदाचित पाहायला मिळू शकणार नाही, कारण हा एक कुतुंग फटका आलाय सुहास शिर्केच्या बॅट बंद मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर, आउट ऑफ द बार. इट्स नो डाऊट चौका. निश्चितच राजधानी आहे ती मराठमोळ्यांची. मुंबई आपली आपली, तिथं राज्य ही आपलंच पाहिजे, आवाज ही आपलाच पाहिजे, अशी सिंह गर्जना करणारे सरसेनापती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचं हे वाक्य अजूनही आपल्या मनात घर करून गेले. आणि यावेळेस आता काय घडतंय मैदानामध्ये, तर शेवटचे 9 चेंडू 8 चेंडू आणि 1 धावेची गरज. मॅच मात्र एकतर्फी होताना पाहायला मिळते. जांभुली संघानं मात्र बाजी मारली, लवकर आले आणि खेळ देखील सुरेख केला. वेळेला महत्व देण्याचा प्रयत्न जांभुली संघानं केला आणि ते महत्व मात्र यावेळेस मैदानामध्ये पाहायला मिळते. समीकरण बदललं, 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत भागीत करणं कठीण आहे, कोण सामना जिंकेल कोण हरेल, पण खऱ्या अर्थानं आता आपण बघतोय या सामन्याची पूर्णपणे पकड जकड आणि विजयी प्रयत्न केला तो टीम जांभुली संघाच्या 2 धुरंधर फलंदाजांना. न बिनबाद ही जमेची बाजू ठरली टीम जांभुली संघाची. सुहास शिर्केचा सोडलेला झेल हा उपद्राव करून गेला टीम काटरंग संघाची. अपयशाची वाट, पण यशाचा शिखर मात्र चढला तो टीम जांभुली संघाने. या मॅच